नमस्कार विद्यार्थी मित्र, आज आपण फॅक्टरायझेशन ऑफ अल्जेब्रिक एक्सप्रेशन्स या प्रकरणाचा दुसरा व्हिडिओ पाहत आहोत. मागच्या व्हिडिओमध्ये आपण फॅक्टर्स ऑफ क्वाड्रॅटिक ट्रायनॉमियल्स म्हणजे वर्ग त्रिपदीचे अवयव कसे पाडायचे ते पाहिलं आणि त्यावरील उदाहरणे सराव संच 6.1 मधील काही उदाहरणे पाहिली. तुम्ही राहिलेली उदाहरणं सोडवलेली असतीलच. तर आता आपण त्याचा पुढचा भाग म्हणजे दोन संख्येच्या घनांची बेरीज त्याचे अवयव कसे पाडायचे ते आपल्याला पाहायचे. म्हणजे ए घन अधिक बी घन चे अवयव कसे पाडायचे हा भाग आपण पाहू आणि त्यावरील आधारित सराव संच 6.2 मधील आपण उदाहरणं पाहू. सर्वप्रथम आपण पाहू की ए घन अधिक बी घन याचे अवयव पाडण्यासाठीचं सूत्र. पाहायचं फॅक्टर्स ऑफ a cube plus b cube. We know that a plus b bracket cube is equal to a cube plus 3a square b plus 3ab square plus b cube, which can be written as a plus b bracket cube is equal to a cube plus b cube plus 3ab into in bracket a plus b. मित्रांनो, मागच्या प्रकरणामध्ये आपण a अधिक b च्या घनाचा विस्तार पाहिला आपण. तर तो काय होतो की पहिल्या पदाचा घन अधिक 3 गुणिले पहिल्या पदाचा वर्ग गुणिले दुसरे पद अधिक 3 गुणिले पहिले पद गुणिले दुसऱ्या पदाचा वर्ग अधिक दुसऱ्या पदाचा घन. आता हेच आपण याप्रमाणे लिहू शकतो. परत पाहू आपण हे बघा, इथं a अधिक b चा घन, तर हा एक घन आहे तो आहे तसा लिहिलाय आपण इथं. नंतर हा जो शेवटी अधिक b घन आहे तो सुद्धा इथं आहे तसा लिहिला. आता हे जे आहेत तीन ए वर्ग बी आणि 3ab वर्ग, त्याच्यामध्ये 3 हा घटक सारखा आहे तो बाजूला घेतला आपण. आता इथं ए वर्ग मध्ये ए आहे, इथं ए मध्ये सुद्धा ए आहे, तर तो आपण ए बाजूला घेतला. इथं बी आणि इथं बी वर्ग, याच्यामध्ये सुद्धा दोन्ही मध्ये बी आहे, तर ते आपण इथं बाजूला घेतले. तर आपल्याला 3ab जर बाजूला घेतले आपण तर आपल्याला काय मिळतं, पहिल्या पदामध्ये मिळणार a वर्ग मधला a आणि दुसऱ्या पदामध्ये b वर्ग मधला b. तर या ठिकाणी a अधिक b चा घन बरोबर a घन अधिक b घन अधिक 3ab कंसात a अधिक b हे आपल्याला एक्सप्रेशन मिळतं. आता ह्याच्यावरून आपल्याला a घन अधिक b घन याचे अवयव पाडायचे, फॅक्टर्स घ्यायचे, फॅक्टर्स ऑफ a क्यूब प्लस b क्यूब. तर हे जे इक्वेशन आहे ते इक्वेशन आपण त्याची फक्त काय करू, साइड चेंज करू आपण. म्हणजे a क्यूब अधिक b क्यूब हे जे आहे ते आपण डावीकडे लिहू आणि a अधिक b चा घन आपण उजवीकडे लिहू. याप्रमाणे लिहून घेतला आपण. आता हा जो एक घन आहे तसा लिहिला. a क्यूब रिटर्न ॲज इट इज, b क्यूब आल्सो रिटर्न ॲज इट इज. इथं a अधिक b चा घन
ते सुद्धा मी आहे तसंच लिहिलं. आता हे अधिक 3ab कंसात a अधिक b, ह्या बाजूला अधिक आहे, त्या बाजूला आल्यावर काय होतील ते वजा होतील, वजा 3ab a अधिक b, या ठिकाणी a घन अधिक b घन बरोबर. आता बघा ह्याच्यामध्ये काय काय भाग सारखा आहे. a अधिक b चा घन म्हणजे a अधिक b चा 3 वेळा गुणाकार, 3 टाइम्स ऑफ a प्लस b, 3 टाइम्स ऑफ दिस ब्रॅकेट, आणि हिअर a प्लस बी इथं एकदा आहे. मग जर आपण ह्याच्यातून a प्लस बी जर आपण बाजूला घेतले, बघा याच्यामध्ये a प्लस बी आहे ह्या फर्स्ट टर्म मध्ये, आणि ह्या सेकंड टर्म मध्ये सुद्धा a प्लस बी आहे. मग आपण a प्लस बी काय केलं, हा कंस बाजूला घेतला, तर आपल्याला ह्याच्यामध्ये काय मिळेल, a प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर a अधिक b चा वर्ग, म्हणजे इथं घन होतं, 3 वेळा गुणाकार होता, त्यातला एक बाजूला घेतला आपण तर 2 वेळा गुणाकार राहिला. आता या ठिकाणी वजा 3ab, हेच पुढे सोडवायचे आपल्याला, बरोबर. a अधिक b आहे तसंच लिहिलं, आणि हा दुसरा कंस सोडवायचा आपल्याला. तर a अधिक b चा वर्ग, आपण असं पाहिलं की पहिलं पद अधिक दुसरं पद कंसाचा वर्ग बरोबर फर्स्ट टर्म प्लस सेकंड टर्म ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू स्क्वेअर ऑफ फर्स्ट टर्म इंटू 2 इंटू फर्स्ट टर्म इंटू सेकंड टर्म प्लस स्क्वेअर ऑफ सेकंड टर्म. पहिल्या पदाचा वर्ग अधिक 2 गुणिले पहिले पद गुणिले दुसरे पद अधिक दुसऱ्या पदाचा वर्ग. त्यानुसार ह्याचे अवयव लिहू आपण. तर a वर्ग अधिक 2ab अधिक b वर्ग, आणि हे वजा 3ab आपण आहे तसं लिहिले. आता याच्यामध्ये हे अधिक 2ab आणि वजा 3ab ही दोन सजातीय पद आहेत. सजातीय पद म्हणजे त्यांचे जे चल आहेत ab हे सारखे आहेत, बरोबर, फक्त सहगुणक बदलतो म्हणून त्याला काय म्हणतो आपण सजातीय पद असं म्हणतो. म्हणजे यांची बेरीज अथवा वजाबाकी होऊ शकते. या ठिकाणी आपण लिहू a अधिक b आहे तसंच a वर्ग हे वजा 3ab आणि अधिक 2ab. ज्या ठिकाणी एकाचं चिन्ह आहे वजा, एकाचं चिन्ह आहे अधिक, म्हणजे काय होणार, वजाबाकी ही क्रिया होणार. मोठ्यातून लहान संख्या वजा होणार, वजा 3 मधून 2 गेले, खाली राहिला 1, जिथं वजा 1 राहिला म्हणजे वजा ab राहिला आणि अधिक b वर्ग. यांची फक्त आपण काय केली, बेरीज केली. मग आपल्याला हे सूत्र मिळालं, a घन अधिक b घन बरोबर a अधिक b दुसऱ्या कंसामध्ये a वर्ग वजा ab अधिक b वर्ग. तर या सूत्राचा उपयोग करून आपल्याला काय करायचे, उदाहरण सोडवायचे. प्रॅक्टिस सेट 6.2 त्याच्यामधले आपण काही उदाहरणं पाहू. आता पहिलं उदाहरण पाहू आपण. x क्यूब प्लस 64 y क्यूब. आता हे जे आहे आपल्याला कशाच्या स्वरूपामध्ये लिहायचं, पहिल्या पदाचा घन अधिक दुसऱ्या पदाचा घन या स्वरूपामध्ये लिहायचंय. म्हणजे हे आपण असं लिहू, x घन आहे पहिल्या पदाचा घन, पण इथं 64 y क्यूब, हा जो क्यूब आहे तो y चा आहे, 64 चा नाहीये, म्हणून हे काय लिहू, 64 कशाचा क्यूब आहे तर 4 चा आहे.
इथं अधिक 4चा घन आणि y घन. हेच आपण आता परत कसं लिहू, x घन अधिक 4चा घन आणि y चा घन, म्हणजे या ठिकाणी a स्क्वेअर a रेज टू m इंटू b रेज टू m इज इक्वल टू a इंटू b रेज टू m. तर हा जो घातांकाचा नियम पाहिला आपण, त्या नियमानुसार काय लिहिणार आपण इथं 4y चा घन. आणि आता आपल्याला मिळाले पहिल्या पदाचा घन अधिक दुसऱ्या पदाचा घन. आता जे सूत्र होतं ते काय होतं पहा, क्यूब ऑफ फर्स्ट टर्म प्लस क्यूब ऑफ सेकंड टर्म इज इक्वल टू इन फर्स्ट ब्रॅकेट फर्स्ट टर्म प्लस सेकंड टर्म and in second bracket square of first term minus first term into second term plus square of second term bracket complete. a घन अधिक b घन बरोबर पहिल्या कंसामध्ये पहिलं पद अधिक दुसरं पद, पहिल्या पदाचा घन अधिक दुसऱ्या पदाचा घन बरोबर पहिल्या कंसामध्ये पहिलं पद अधिक दुसरं पद, दुसऱ्या कंसामध्ये पहिल्या पदाचा वर्ग वजा पहिले पद गुणिले दुसरे पद अधिक दुसऱ्या पदाचा वर्ग कंस पूर्ण. हे आपण प्रत्येक उदाहरण सोडवताना असं म्हणायचंय, पहिल्या पदाचा घन अधिक दुसऱ्या पदाचा घन बरोबर पहिल्या कंसामध्ये पहिलं पद अधिक दुसरं पद, दुसऱ्या कंसामध्ये पहिल्या पदाचा वर्ग वजा पहिले पद गुणिले दुसरे पद अधिक दुसऱ्या पदाचा वर्ग. इंग्लिश मध्ये पण तुम्ही कसं म्हणू शकता, क्यूब ऑफ फर्स्ट टर्म प्लस क्यूब ऑफ सेकंड टर्म इज इक्वल टू इन फर्स्ट ब्रॅकेट फर्स्ट टर्म प्लस सेकंड टर्म इन सेकंड ब्रॅकेट स्क्वेअर ऑफ फर्स्ट टर्म मायनस फर्स्ट टर्म इंटू सेकंड टर्म प्लस स्क्वेअर ऑफ सेकंड टर्म. तर याप्रमाणे आपण उदाहरण सोडवायचे. आता इथे काय लिहिणार आपण, पहिलं पद अधिक पहिल्या पदाचा घन अधिक दुसऱ्या पदाचा घन, म्हणजे या ठिकाणी मी सूत्र लिहून ठेवतो. पहिलं पद अधिक दुसरं पद, म्हणजे इथे पहिलं पद आहे x आणि दुसरं पद आहे 4y. दुसऱ्या कंसामध्ये पहिल्या पदाचा वर्ग x वर्ग वजा पहिले पद x गुणिले दुसरे पद 4y, 4y गुणिले x म्हणजे 4xy आणि अधिक दुसऱ्या पदाचा वर्ग 4y चा वर्ग. 4y चा वर्ग काय येणार आहे, 4 चा वर्ग 16, किंवा आपण इथं असा एक मोठा कंस घेऊ, इथं लक्षात येईल 4y चा वर्ग जिथं x अधिक 4y बरोबर x वर्ग वजा 4xy अधिक 16, 4 चा वर्ग 16 आणि y चा वर्ग y वर्ग. याप्रमाणे आपल्याला ह्याचे अवयव मिळाले x घन अधिक 64y घन. आता तिसरं उदाहरण पाहू आपण. एकशे 25 125k क्यूब प्लस 27
एम क्यूब इज इक्वल टू, आता एक याप्रमाणे लिहायचंय आपल्याला. तर 64 वाय घन म्हणजे इथे काय केलं आपण, 64 घनमूळ 4, 64चं क्यूब रूट काय तर 4 आणि वायचं क्यूब रूट काय तर वाय, बरोबर. मग असं 4 वायचा क्यूब असं म्हटलं आपण. तर इथं 125चं घनमूळ 5, केचं घनमूळ के आणि त्याचा घन, म्हणजे हे आपण 5चा घन 125 आणि के चा घन के घन, ही किंमत बदलली नाही पाहिजे. अधिक 27चं घनमूळ मिळतं 3, 3 त्रिक 9, 9 त्रिक 27 आणि यम घनचं घनमूळ यम आणि त्याचा घन, म्हणजे या ठिकाणी ह्याचा जर विस्तार केला तर आपल्याला हे मिळालं पाहिजे. 3चा घन 27, यमचा घन यम घन, बरोबर. आपलं सूत्र काय सांगतं, पहिलं पद अधिक दुसरं पद. पहिलं पद आहे 5k आणि दुसरं पद आहे 3m. नंतर पहिल्या पदाचा वर्ग म्हणजे 5k चा वर्ग वजा पहिले पद गुणिले दुसरं पद. पहिलं पद आहे 5k, दुसरं पद आहे 3m आणि नंतर काय दुसऱ्या पदाचा वर्ग अधिक दुसऱ्या पदाचा वर्ग, कंस पूर्ण. त्याला सोपं रूप द्यायचं फक्त आता. 5k अधिक 3m हे आहे तसं. तर 5चा वर्ग 25, k चा वर्ग k वर्ग वजा 5k वजा 5k गुणिले 3m. आता संख्याचा आणि संख्याचा गुणाकार येईल. 5 गुणिले 3 5 त्रिक 15, k गुणिले m km प्लस स्क्वेअर ऑफ 3, 3 चा वर्ग 9, स्क्वेअर ऑफ m, m चा वर्ग m वर्ग आणि याप्रमाणे आपल्याला ह्याचं उत्तर मिळालं. म्हणजे जर तुम्हाला सूत्र पाठ असेल तर तुम्ही पटकन उत्तर काढू शकता. आता अजून एक उदाहरण पाहिजे आपल्याला. कोणतं घेऊ शकतो, 6वं उदाहरण पाहू आपण. उदाहरण लिहून घेतो. y क्यूब प्लस 1/8y क्यूब बरोबर. पहिल्या पदाचा घन आहेच y क्यूब बरोबर, अधिक हा 1 भागिले 8 म्हणजे 2चा घन 2 क्यूब y क्यूब is equal to y cube as it is plus 1/2 cube into y cube means 2y cube. आता पहिलं पद आहे आपलं y क्यूब आणि सेकंड पद काय आहे 1/2y क्यूब. आता ह्याचे आपल्याला अवयव पाडायचे. सूत्रानुसार पहिलं पद अधिक दुसरं पद. पहिलं पद y, दुसरं पद काय असणार आहे, अजून आपण ह्याच्यामध्ये बदल करू, y क्यूब अधिक 1/2y चा घन. आता या ठिकाणी 1 चा घन 1च येतो आणि 2y चा घन या ठिकाणी दिलेला आहे. म्हणून आपण काय केलं, हे सूत्र वापरलं. पहा, a चा m घात भागिले b चा m घात बरोबर a/b चा m घात. a रेस टू m अपॉन b रेस टू m इज इक्वल टू a अपॉन b रेस टू m. जर अंशाचाही घात असेल आणि छेदाचाही घात असेल तर तो अंश आणि छेदाचा घात असतो. म्हणजे इथं 1 म्हणजे आपण असं लिहू
1 चा घन भागिले 2y चा घन. इथं 1 अंश छेद अंशाचा घन आणि छेदाचा घन, जे अंश आणि छेदाचा घन, जे 1/2y चा घन. आता आपल्याला पहिलं पद मिळालंय y घन आणि दुसरं पद आहे 1/2y चा घन. मग सूत्रानुसार पहिलं पद अधिक दुसरं पद, दुसऱ्या कंसामध्ये पहिल्या पदाचा वर्ग वजा पहिले पद गुणिले दुसरे पद y गुणिले 1/2y, पहिले पद गुणिले दुसरे पद अधिक दुसऱ्या पदाचा वर्ग कंस पूर्ण. जे इथं आपल्याला मिळेल y अधिक 1/2y रिटर्न ॲज इट इज, आहे तसंच लिहिलं. आता y² सुद्धा आहे तसंच. आता या ठिकाणी हा y अंशस्थानी आहे आणि हा y छेदस्थानी आहे, म्हणून y ला y गेला, तर इथं आपल्याला मिळेल वजा 1/2 आणि अधिक 1 चा वर्ग 1, 2 चा वर्ग 4, y चा वर्ग y वर्ग. तर याप्रमाणे आपल्याला याचा विस्तार हा मिळेल, ज्याचे फॅक्टर्स मिळतील आपल्याला. फॅक्टर्स ऑफ y³ प्लस 1/8y³ इज इक्वल टू y प्लस 2y इन फर्स्ट ब्रॅकेट आणि इन सेकंड ब्रॅकेट y² मायनस 1/2 प्लस 1/4y². ठीक आहे. बाकीची उदाहरणं ह्या फॉर्म्युल्याप्रमाणे तुम्ही सोडवायचीत.